पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर जेवणाचं मोठं संकट. गॅस मिळत नाही, त्यामुळे अनेक मेस चालक दिवसातून एकच वेळ मेस चालवतात. सिलेंडर मिळाला नाही तर 2 वेळचं जेवण बंद करण्याची वेळ येण्याचीही शक्यता. बुलढाण्यामध्ये गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी ग्राहकांची गर्दी. गॅस बुकिंगचा कालावधी 45 दिवसांचा केल्यानं गॅस एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा. नागरिकांवरती चुलीवर अन्न शिजवण्याची वेळ. पिंपरी चिंचवडमध्ये अन्नधान्य पुरवठा विभागानं गॅस साठा जप्त केला. कासारवाडी या ठिकाणी 2 टेम्पोमध्ये 57 भरलेल्या आणि 207 रिकाम्या भारत गॅसच्या टाक्या जप्त करण्यात आल्या. टेम्पोच्या बाजूला गॅसचे सील सापडले, त्यामुळे इथे व्यावसायिक गॅसमध्ये रिफिलिंग केलं जात होतं का, या अनुषंगानं आता अन्नधान्य पुरवठा विभागाकडून तपास केला जातोय. गडचिरोली जिल्ह्यातही एलपीजी गॅस पुरवठ्याची कमतरता. गॅस एजन्सीसमोर स्थानिकांची गर्दी. 70% स्थानिक एलपीजीवरती अवलंबून. मुंबईमधल्या चारकोपमध्ये गॅस सिलेंडरसाठी कडक उन्हामध्ये स्थानिकांची मोठी गर्दी. पोलीस बंदोबस्तामध्ये गॅसचं वाटप. ओटीपीची समस्या येत असल्यानं स्थानिकांच्या रांगा. घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडर कमतरतेमुळे आता इलेक्ट्रिक इंडक्शन खरेदी करण्याला सुरुवात. मात्र बाजारामध्ये इंडक्शनची कमतरता. इंडक्शनची मागणी मात्र वाढली. जळगावच्या 40 गावातही शेगडीच्या विक्रीमध्ये दुपटीने वाढ. होलसेल डीलरकडून किरकोळ विक्रेत्यांना मागणीनुसार पुरवठा होत नसल्यानं अडचण. वसईमध्ये मुंबई अहमदाबाद महामार्गावरती सीएनजी पंपावरती वाहनांच्या रांगा. सीएनजीचा तुटवडा असल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सिंधुदुर्गच्या कुडाळ तहसीलदार कार्यालयामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे सिलेंडर घेऊन आंदोलन. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वैभव नाईक यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन. सिलेंडर पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी.